पिंपलास अशी मॅच ऑन होते. ग्रीन सिग्नल आले आमच्या पंचांचा. मसरी सर, त्यानंतर अनिप पटेल सर असे पंच आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. तर मॅच होत होते सकाळच्या सत्रामध्ये. आजची पहिली लढत, पहिली मॅच सुपर संडे. पहिलाच फुल टॉस बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि पहिल्याच बॉल वरती इथून मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करत असताना 4 धावा धावफलकावरती. इनफिल्डच्या वरून बॉल ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिलात पहिल्याच बॉल वरती आपल्या संघात इथून मात्र श्री गणेशा करत असताना फलंदाज सावंत याच्या बॅट मधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. सावंत तसेच त्याच्या सोबत नॉन स्ट्राईक वरती श्रीनाथ हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती विनेश गोलंदाज. पहिलाच चौकार पाहायला मिळाला होता. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढला आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला खेळाडू उपस्थित आहेत. फक्त मेल एकच धाव. 5 धावा धाव फलकावरती. सकाळच्या सत्रामधील ही मॅच आपण पाहत आहात. स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024 अंतिम दिवस आहे. सुपर संडे 3 दिवसीय स्पर्धा. आज मात्र अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला स्पर्धेचा विचार केला तर ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता श्रीनाथ याने, परंतु इथं मात्र फलंदाज बाद पहिला गडी गारद. इथं मात्र विनेशला सफलता मिळते. पहिल्या बॉल वरती फेस करत असताना श्रीनाथ मात्र इथून बाद झालाय. ड्राईव्ह लेंथ वरती चेंडू जरूर होता, परंतु फायदा उचलता आला नाहीये. तिथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी सोपा झेल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. इंडियात 3ऱ्या क्रमांकावरती रवींद्र आलेत फलंदाजीसाठी. पॉवर प्ले षटकामध्ये विचार केला तर फलंदाजांकडे मुभा असते मोठे फटके मारण्याची. त्या प्रकारे आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. 30 या सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक खेळाडू लॉंग ऑनला आहे, एक खेळाडू लॉंग ऑफला आहे. अशी व्यूहरचना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू आहे. या खोलवर टप्प्याचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न दरम्यान एक धाव कंप्लीट केली गेली. विनेशच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं 1 विकेट आतापर्यंत त्यांच्या ओव्हरमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धाव फलकावरती आहेत. संत सुरुवात इथून आपल्याला पाहायला मिळते पिंपलास या संघाची. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. तिथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. चौकार, गुड शॉट. हाफ वॉली होती. ओव्हर पिच चेंडू होता आणि ओव्हर पिच चेंडूचा फायदा मात्र इथून मात्र मिळत असताना फलंदाज सावंत याच्या बॅट मधनं हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 30 या सर्कलचं बंधन होतं ते बंधनाला इथून मात्र तोडून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या 4 धावेनी धावसंख्येचा विचार केला आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये आपल्याला जर 10 धावसंख्या पाहायला मिळते. चांगली सुरुवात आहे इथून सुजाता स्पोर्ट्स पिंपलास संघाची. यावेळेला मात्र लोवर फुल टॉस बॉल टर्न करायचं होतं ऑफ साईडच्या दिशेने, परंतु पूर्णपणे बीट झाले. इथून मात्र डॉट चेंडूची समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालं आहे. दरम्यान धावसंख्या धावफलकावरती आहे 10. गडी बाद झालेत 1. चांगली सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हटलं जातं ती सुरुवात करून दिली आहे सावंत याने. त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये.
सकाळच्या सेशन मध्ये जर विचार केला तर भादवडच्या मैदानावरती धावा करणं सहजासहजी सोपं नाहीये, परंतु इथून सावंत यांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. सुरुवात ज्या प्रकारे झाली आहे, परंतु त्याचा अंत या खेळीचा कशा प्रकारे होईल हे पाहणं देखील तितकं निर्णायक ठरणार आहे. सेकंड ओव्हर मध्ये प्रभाकर याला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. 30 या सर्कलचं इथून मात्र बंधन हटवण्यात आलं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये ओव्हर द विकेटने शॉर्ट रनने प्रभाकर यावेळेला एक कटर हाताळण्याचा प्रयत्न, यष्टांच्या वरून तो मात्र चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. शपल क्रॉस होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता रवींद्र याने. प्रभाकर यांच्या ओव्हर मध्ये पहिला चेंडू डॉट. चांगली सुरुवात इथून मात्र प्रभाकर यांची पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेग कटर ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर वरून खेळाडू आले होते. दरम्यान 2 धावा घेण्याची संधी फलंदाजाकडे होती आणि या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 12 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात आहे. विचार केला तर सुजाता स्पोर्ट्स पिंपळा संघाची. त्यावेळेला पुणे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र सोपा झेल इथून मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज करत असताना प्रभाकर यांनी हा दुसरा गडी बाद केला आहे आपल्या ओव्हर मध्ये. चांगली गोलंदाजी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तिथून मात्र चांगला झेल कंप्लीट केला गेला. दुसरा गडी बाद. मोठा हादरा इथून मात्र रवींद्र यांच्या माध्यमातून सुजाता स्पोर्ट्स पिंपळा संघाला. हॅलो, फलंदाज रवींद्र यांनी ज्या प्रकारे पावलांचा वापर करत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये तितका चांगला संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. झेलच्या माध्यमातून खेळाडू बाद झाला. त्यानंतर नवीन बॅटर इन ॲट 4थ्या क्रमांकावरती खगेश हा फलंदाज. याच्यावरती भरपूर दारोमदार असेल या मॅचची. खगेश खूप चांगली कामगिरी करताना बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहिलंय. यावेळेला मात्र पहिलाच बॉल स्वागत कशा प्रकारे केलंय. लोवर फुल टॉस चेंडू जरूर होता. टर्न करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडच्या दिशेने. दरम्यान डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी प्रभाकर यांची. प्रभावी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात करून देत असताना आपल्या टीम साठी इथून प्रभाकर. पुन्हा एकदा पावलांचा वापर वारंवार केला जातोय. डीप मध्ये खेळाडू आहेत स्क्वेअर लेगच्या दिशेने. दरम्यान मिळेल फक्त एकच धाव. एका धावेनी धावसंख्या 12. 2 गडी बाद 12 अशी धावसंख्या आपल्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 स्टार मूव्हीजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. नक्कीच युट्यूब वरती सर्च करा 3 स्टार मूव्हीज आणि या सामन्यांचं एन्जॉय करा. पुन्हा एकदा प्रभाकर यावेळेला लेग कटर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतंय. स्क्वेअर ऑफ द विकेट. दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 धावा धावफलकावरती. दोन षटक समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेत. चांगली सुरुवात इथून सावंत यांनी केली होती. पहिल्या षटकाचा विचार केला तर एक खेळाडू वाद विनेश यांच्या ओव्हर मध्ये झाला होता. 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर प्रभाकर
यांनी प्रभावी गोलंदाजी करत असताना 5 धावा खर्च केल्या, एक विकेट त्यांच्या देखील अकाउंट मध्ये जमा झाली. इथून थोडसा आक्रमक पवित्र इथून धारण करावं लागेल फलंदाजांना. चांगली धावसंख्या उभारायची असेल तर अटॅकिंग मूड मध्ये येऊन तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. आणि तशा प्रकारचा जर विचार केला तर खगेश यांच्याकडे ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. त्यानंतर साबन, सलामवीर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. थोडा फास्ट केला प्लीज. सुपर संडे मध्ये आज फायनल देखील आपल्याला कव्हर करायची आहे. तो सर्व खेळाडूंना विनंती आहे थोडं फास्ट खेळा. आजच्या दिवशी सुपर संडे मध्ये 3 दिवसीय स्पर्धा आपण ही पाहतात. स्वर्गीय दयाबाई चषक 2024, जयदुर्गा मास्टर 40+ क्रिकेट आयोजित ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. या खगेशसाठी खूप चांगला ऑफ कटर चेंडू होता. डीप मध्ये खेळाडू आहेत. मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 16 धावा धावफलकावरती. पण पाहू शकता पोसे महाराष्ट्र पोलीस सेवा दल त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. थोडंसं का होईना पण एन्जॉय घेत आहेत या सामन्यांचं. नेहमी दक्ष असणारे आहे आमचे महाराष्ट्राचे पोलीस. दरम्यान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एक धाव इथं मात्र कंप्लीट करत असताना साबन लेग कटर चेंडू हाताळणी करत असताना सागर खूप चांगलं. सागर याच्याकडे सागर हे खूप चांगले गोलंदाजी करतायत. खूप चांगलं व्हेरिएशन आहे. खूप चांगला अनुभव या मॅच मध्ये झोकत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सागर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेला स्लोवर चेंडू हाताळलाय. पावलांचा वापर करत पुन्हा एकदा खगेश यांनी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. मग दुसरी धाव कंप्लीट केली गेली. थोडासा धोकादायक निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेताना आपल्याला दोन्ही खेळाडू पाहायला मिळाले. चांगला कलेक्शन ते झाला असता विकेट किपरच्या माध्यमातून तर नक्की गडी बाद झाला असता. विकेट आली असती परंतु तसं काही घडलं नाही मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खगेश यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. लेग बाईजच्या माध्यमातून ही धाव आम्ही ऍड करतोय. 20 धावा धाव फलकावरती आहेत. गडी बाद झाल्या आतापर्यंत 2. इथून थोडस आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. आक्रमक खेळ करावा लागेल. आलिमगड संघासमोर जर विचार केला तर चांगल्या धावसंख्या जर तुम्हाला उभारायच्या असतील तर तुम्हाला थोडस अटॅकिंग मूड मध्ये येऊन चांगली फलंदाजी अपेक्षित जरूर आहे. यावेळेला मोठा फटका प्रयत्न चाला सरळ डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून मात्र काय घडलंय. गडी बाद. खगेश बॅक टू द पवेलियन. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला होता खगेश यांनी. आणि आता मात्र अचूक फेकी आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या एंडकडे फेकी तिथून क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलला आणि फेकी गेली. दरम्यान सागर हे कुठे चुकी करणार आहेत. रनआउटच्या माध्यमातून खगेश बाद झाला. त्यानंतर नवीन बॅटर योगेश यावेळेला लेग कटर. इथून मात्र पंचांकडे दाद मागितली जाते आणि हो यस फिंगर अप. अजून एक गडी बाद. काय गोलंदाजी आहे सागर यांच्या ओव्हर मध्ये विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये तो मात्र धावसंख्येचा विचार केला 21 धावा आहेत आणि सागर यांचा स्पेल जर विचार केला तर 6 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. जबरदस्त जबरदस्त कमबॅक इथून या मॅच मधून पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हर मध्ये जर विचार केला विनेश यांच्या 10 धावा आल्या होत्या. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती पिंपलाज संघाच्या माध्यमातून.
त्यात नंतर कमबॅक केलं आहे. प्रभाकर यांच्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये सागर आले, त्यांनी देखील कमालीची गोलंदाजी आपल्याला करताना दिसले. 6 धावा त्यांच्या ओव्हरमध्ये देखील खर्च झाल्या. एक गडी त्यांच्या देखील अकाउंटमध्ये, त्यांच्या देखील खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि चौथं षटक, अंतिम षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये किती धावा येतील इथून मात्र विचार केला तर या ओव्हरमध्ये 10 ते 12 धावा जरी आल्या तर चांगला टार्गेट सेट होईल. पण तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडतंय का हे पाहणं देखील निर्णायक आहे. चौथं आणि अंतिम षटक भीम याला इन्व्हाइट केलं आहे. कर्णधाराने पहिला शॉट अँड पुल. डीप मध्ये खेळाडू आहेत मिड विकेटला, फायदा उचलता नाही आला या बॉलवरती. विचार केला तर बॅटर योगेश होते. फक्त मिळेल एकच धाव. शॉर्ट पिच चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. भादवडच्या मैदानाचा जर विचार केला तर स्क्वेअर बाउंड्री आहेत त्या थोड्याशा डिस्टन्स थोडंसं कमी आहे. तर विचार केला तर लॉंग ऑफ थोडं डीप मध्ये आपल्याला बाउंड्री आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतील. दरम्यान मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. खूप चांगली गोलंदाजी. 23 धावा धाव फलकावरती. भीम यांच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत कुठल्या प्रकारे मोठा फटका आला नाहीये, परंतु इथून नितांत गरज आहे पिंपला संघाला मोठ्या फटक्याची. चौकार षटकार आतिषबाजी इथून करावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, फायदा उचलता आला नाहीये. अलॉंग द कार्पेट जमिनीलगत चेंडू. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते. फक्त मिळेल एकच धाव. 24 धावा धाव फलकावरती. तर विचार केला जरीमरी माता आलिमगड संघाचा खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. भीम पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज झालेत. कॉमेंट्री बॉक्स कडून यावेळेला शॉर्ट पिच चेंडू. मध्ये चेंडूला भिरकावून दिला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय बिग शॉट, षटकार. आता मात्र पुरेपूर फायदा उचलत असताना योगेश. शॉर्ट पिच चेंडू होता आहे, हेरलं आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं. 6 धाव्यांसाठी. या 6 धाव्यांशी धावसंख्येचा विचार केला. आता मात्र धावसंख्या पाहायला मिळते 31 धावा 31. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये अपयशी ठरले योगेश. तर मग खेळाडू बाद झाला. पहिली इनिंग इथे मात्र आपल्याला संपुष्टात येताना दिसली. स्कोर आहे 31-32 धावांचा टार्गेट आहे. सुजाता स्पोर्ट्स पिंपलास या संघाला इथून मात्र 32 धावांचा टार्गेट दिला आहे. नेक्स्ट मॅच दोन टीम्स मध्ये मॅच होणार आहे. नेक्स्ट मॅच बादशाह 11 पिंपलघर आणि त्यांच्या विरोधामध्ये एकविरा पिंपळनेर अशी मॅच. सुपर संडे मधील दुसरे मॅच आपण पाहणार आहोत. बादशाह 11 पिंपलघर त्यांच्या विरोधामध्ये एकविरा पिंपळनेर. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे उपस्थित मान्यवरांमध्ये संदीप गुळवी साहेब आहेत, त्यांना मी विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
बादशाह 11 पिंपळघर त्यांच्या विरोधामध्ये पिंपळनेर अशी मॅच मी मान्यवरांच्या हातामध्ये नाणं देतोय। नाण्याच्या एका बाजूला जर विचार केला तर जय दुर्गा क्रिकेट संघ टेमघरपाडा, तसेच दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024 नाणं मी मान्यवरांच्या हातामध्ये देतोय। पिंपळगड संघाचा कॉल आहे दयाबाई, परंतु इथे नाणेफेकी जिंकलेली आहे पिंपळनेर संघाच्या कर्णधाराने। मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। दोन्ही टीम्सला इथून ऑल द बेस्ट दिले जात आहे। पिंपळनेर संघाचे कर्णधार आपण नाणेफेकी जिंकली आहे, निर्णय काय असेल या मॅच मध्ये? बॅटिंग करणार आहात तर हा चषक आपण जर विचार केला स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024 हे आयोजनाबद्दल काय म्हणाल? सुंदर आयोजन, सुंदर नियोजन आणि मनोज दादा गुलवी तर आयोजनामध्ये एक नंबरच असतात। सुंदर आयोजन एकदम। त्या या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळण्याची संधी मिळाली, त्यांचे धन्यवाद करतो मी। आणि मस्त स्पर्धा एकदम। तर विचार केला पिंपळगडचे कर्णधार आहात, आपण नाणेफेकी जिंकली असती तर आपला निर्णय काय असता या मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण असतं, म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखं झालं, आपला क्षेत्ररक्षण करायचं आहे। तर कुठले असे गोलंदाज आहेत ते पिंपळनेर संघाच्या फलंदाजांना थांबवण्याचं काम करतील या मॅच मध्ये? दिनेश आहे, पवन आहे, प्रमोद आहे, योगेश आहे। पूर्ण टीम कडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? सर्वाधिक मी दयाबाई गुळवी चषक यांचा मनापासून स्वागत करतो की या स्पर्धेत आम्हाला खेळण्याची संधी मिळाली। खूप खूप मनापासून सर्वाधिक मी मनोज गुल साहेबांचं मनापासून स्वागत करत आहे। खूप चांगला ओपिनियन इथं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रथम नाणेफेकी जिंकलेली आहे न्यू एकविरा मास्टर 40+ पिंपळनेर संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आमंत्रित केलेला आहे पिंपळघर संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी। तर जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये। धन्यवाद। पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढण्याचं इथे मात्र काम केलंय फलंदाज प्रभाकर आणि विनेश ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। सुजाता स्पोर्ट्स पिंपलास संघाच्या माध्यमातून 32 धावांचं लक्ष आहे। पॉवर प्लेचं षटक मुभा आहे फलंदाजांकडे, चांगले स्ट्रोक खेळण्याची संधी। यावेळा मात्र खूप चांगला चेंडू ऑफस्टिक वरती चेंडू होता, इन कटर चेंडू नक्कीच पाहायला मिळाला। श्रीनाथ गोलंदाजी मार्क वरती आहेत, आमच्या कॉम बॉक्सच्या इन कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। 32 धावा मात्र रोखायचे असेल चांगली गोलंदाजी करावी लागेल। पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल। निर्धाव चेंडूची हाताळणी करत असताना श्रीनाथ खूप चांगली गोलंदाजी। मॅच मध्ये लक्ष कितीही असू द्या परंतु तिथं फाईट बॅक देणं खूप गरजेचं आहे। तर विचार केला 24 चेंडू 32 धावांची गरज असताना इथून मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते। पुन्हा एकदा श्रीनाथ चेंडू हवेमध्ये आहे, खेळाडू आहेत का उपस्थित परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार। गुड शॉट। खेळाडूच्या थोडासा वाक्याच्या बाहेरचा चेंडू होता।
वाईड ऑफ लॉंग ऑन क्लिअर करत असताना हा चेंडू आपण पाहिला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगला फटका इथून मात्र विनिश यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. पावलांचा वापर करत असताना पुढे सरसावत असताना हा स्ट्रोक सजवला. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सुरुवात इथून चांगली केली आहे विनिश याने. 5 धावा धावफलकावरती. कुठलाही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. चांगली फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस बॉल. बॅटची एज. धाव संख्या 6. विनिशानं फायदा उचलता आला नाहीये फुल टॉस बॉल वरती. थोडेसे नाराज देखील असतील. यावेळेला मात्र खूप चांगला बॉल इथून पाहायला मिळाला. यावेळेला मात्र बॉडी लँग्वेज ओळखून गोलंदाजी केली जाते. फलंदाज कुठल्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या पद्धतीने चेंडू हाताळण्याचं काम इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये श्रीनाथ यांनी केलंय. पहिलं षटक समाप्तीनंतर धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या धावफलकावरती आहे. कुठलाही गडी आतापर्यंत बाद झाले नाही. 7 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी मित्र म्हणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली श्रीनाथ यांची. कंजूस गोलंदाजी. कुठलाही गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलेलं नाहीये परंतु 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर विखुरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्क्वेअर लेग आहे. एक मिड विकेट आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. शॉर्ट थर्ड मॅन. एक बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेमध्ये चेंडू हवेमध्ये. इथून माझा हवाई सफर. चेंडू मात्र सी मारेच्या पलीकडे. हा येतोय धमाका षटकार. वेलकम माझे सहसमालोचक समीर ठाकरे आपलं देखील सहर्ष स्वागत करतोय कॉम्बॉक्स मध्ये. त्यांचा देखील आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतोय. आज सलग 3 दिवस ही स्पर्धा कव्हर करत आहेत. पुन्हा एकदा कैलाश याला अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे काय घडलंय. इथून मात्र बॉल लॉंग स्टॉप सीमेकडे. 4 धाव्यांसाठी 22च्या माध्यमातून 4 धावा. 32 धावांचं टार्गेट असताना अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण अपेक्षित नव्हतं गोलंदाजाला. इथून मात्र साथ मिळत नाहीये. ज्या प्रकारे गोलंदाजी कैलाशांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटकार पहिल्या बॉलवरती आला होता. त्यानंतर या 22च्या माध्यमातून 4 धावा. या 4 धावेनी धावसंख्येचा विचार केला तर मात्र 17 धावा धावफलकावरती. इथून मात्र डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. बॅकवर्ड पॉइंटला फक्त मिळेल 1च धाव. इथून मात्र लक्षाचा पाठलाग करत असताना खूप चांगली फलंदाजी या 2 बॅटर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रभाकर आणि विनेश यांची पार्टनरशिप. 18 धावा आतापर्यंत या दोन्ही सलामवीर जोडीने जोडल्या आहेत. याला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. खराब चेंडूच्या हाताळणी वाईट चेंडू. इथं मात्र आमचे मसरी सर आहेत. या 3 दिवसीय स्पर्धेमध्ये खूप चांगलं कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली पंचांची भूमिका पार करत असताना हे दोन्ही आपल्याला पंच मैदानात आतमध्ये पाहायला मिळतात. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण कैलास यांच्या माध्यमातून. 19 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू आता मात्र जर विचार केला यावेळा बॅटची एज. शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू उपस्थित होते. इथून माझं चुकी घडते. वारंवार ह्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला नक्कीच पराभवाच्या घाईमध्ये नेण्याचं काम करतील. हा झेल होऊ शकला असता परंतु ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले नाहीयेत. यष्टी रक्षक ज्या प्रकारे यष्टी रक्षण करतायत
झेलची संधी जरूर आली होती, मोठा गडी बाज होऊ शकला असता, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तरला कुठल्याही प्रकारे जागा नाहीये. पुन्हा एकदा कैलास, यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह तिथे पाहायला मिळाला, खूप चांगला स्ट्रोक, खेळाडू उपस्थित होते. एकच धाव मिळेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 21 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपुष्टात आला आहे. 10.50 ची सरासरी गाठत असताना खूप चांगलं चेजिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चेंडू आहेत 12, धावसंख्येची गरज आहे 11. इथून मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला गुच्छाने इथून विकेट घ्यावे लागतील, मोठे हादरे द्यावे लागतील. विचार केला तर सुजाता स्पोर्ट्स पिंपलाज संघाला तर विनेश आणि प्रभाकर ही जोड्या आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करत असताना आपल्या टीमसाठी चांगली पार्टनरशिप आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती आहेत. कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. तिसऱ्या ओव्हरसाठी खगेश, यावेळेला मात्र लेग कटर चेंडू आहे, इथं मात्र फलंदाज बाद. LBW फुल टॉस बॉल होता, संधी होती षटकार. अशा बऱ्याच वेळा असं समीर होतं या मैदानाच्या आतमध्ये असे चांगले चेंडू इथं मात्र फेस करत असताना फलंदाज अपयशी ठरतात. फुलटॉस बॉल जरूर होता. एका वेळी असं वाटलं होतं की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, पण तसं काही घडलं नाहीये. यष्ट्यांच्या बरोबर मध्ये सापडले फलंदाज. मात्र पहिला हादरा आहे तो मध्ये बसत असताना सुजाता स्पोर्ट्स पिंपलाज संघाला. 21 धावेवरती हा पहिला गडीबाज झाला. त्यानंतर सागर आले आहेत बॅटर तिसऱ्या क्रमांकासाठी. खगेश यांनी आपल्या ओव्हरमध्ये तो मात्र मोठा हादरा दिला आहे. खूप चांगली गोलंदाजी खगेश यांना इथून मात्र असेच हादरे द्यावे लागतील. कमबॅक करायचा असेल तुम्हाला या मॅच मध्ये तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. टिचून गोलंदाजीचा मारा करावा लागेल. यावर खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय अक्षरशः. डीप मध्ये खेळाडू आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑनला खेळाडू होते. दरम्यान एक धाव तुम्हाला संधी होती फलंदाजांकडे. एक धाव कंप्लीट केली गेली. 22 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खगेश करत असताना पाहायला मिळत आहेत. या पुन्हा एकदा लेग हलक्या हाताने खेळून काढलेला आहे चेंडू. वेट अँड डिस्पॅच बॉल येऊ दिला, त्यानंतर हलक्या हाताने खेळून काढला. पॉइंटच्या दिशेने खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट. मात्र खूप चांगली फलंदाजी मित्र म्हणेल. ज्या प्रकारे टार्गेट आहे त्यानुसार इथून मात्र फलंदाजी करत असताना खगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनेश आहेत सॉरी. आता मात्र एका धावेने धावफलक इथं मात्र हलतं ठेवलंय. धावसंख्या धावफलकावरती 24. आता मात्र गरज आहे ती 8 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 8. इथून एखादा षटकार किंवा एखादा विकेट या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतो. यावेळेला मात्र काय स्ट्रोक आहे, जबरदस्त स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. काय फिनिश केला. वेट अँड डिस्पॅच. लेग कटर होता, थोडे थांबले फलंदाज विनेश. त्यानंतर हा फटका सजवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी इथून मात्र पिक्चर क्लिअर करत असताना या मॅच मध्ये अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटची एज मात्र आला डॉट बॉल. आता मात्र 6 चेंडू 2 धावेची गरज सुजाता स्पोर्ट्स पिंपलाज संघाला. इथून जवळजवळ जो षटकार आपण पाहिला विनेश यांच्या बॅट मधनं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
चेस करणं तितकंसं सोपं नाहीये भादबडच्या मैदानावरती, परंतु ते करून दाखवलंय आतापर्यंत फलंदाजी करत असताना सुजाता स्पोर्ट्स पिंपला संघाच्या माध्यमातून. विनेश आणि त्याच्यासोबत सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 चेंडू 2 धावा. इथं मात्र करामती गोलंदाजी करावी लागेल. डिपेंड करायचे असतील ह्या 2 धावा तर तुम्हाला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्यावे लागतील तुम्हाला. मोठे हादरे या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करून देऊ शकतात. सागर ऑन द स्ट्राइक. दोन धावांची गरज असताना इथून मात्र शेजारी वाढलेत असंच म्हणावं लागेल. 30 या सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आपल्याला इथं पाहायला मिळेल. शॉर्ट कव्हरला खेळाडू आहे. शॉर्ट पॉइंट आहे. थर्ड मॅन आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेट. त्यानंतर डीप मध्ये खेळाडू आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. ही व्यूहरचना आपण सागर साठी पाहिलीत. 6 चेंडू 2 धाब्यांची गरज असताना इथून मात्र एक्झॅक्टली काय घडलंय. लाईक बायच्या माध्यमातून ही धाव आम्ही ऍड करतोय. पंचांकडे दाद मागितली होती. LBW साठी इथं मात्र 5 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. विनेश स्ट्राइक वरती. फिनिश करतील का ह्या मॅचला. 5 चेंडू 1 धावेची गरज. त्यामुळे सुंदर फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनिंग शॉट. सवकार 4 धावा. इथून आता मॅच फिनिश झाली आहे. सुजाता स्पोर्ट्स पिंपला संघाने हा सामना इथून आता फिनिश केला आहे. चांगले बॅटिंग पाहायला मिळाली विनेश. खूप खूप अभिनंदन. जिंकणाऱ्या टीमचं हरणाऱ्या टीमचे कौतुक. त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. जरी मरी आलिमगड संघ इथून मात्र पराभूत होता नाही या स्पर्धेतून या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळाले. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर